नमस्कार. महाराष्ट्रातील मराठी वृत्तपत्रांचा इतिहास हा सामाजिक जागृती, स्वातंत्र्य लढा आणि सांस्कृतिक क्रांतीचा अविभाज्य भाग आहे. 1789 पासून सुरू झालेल्या या प्रवासात अनेक दिग्गज पत्रकारांनी समाजाला दिशा दिली. चला, या ऐतिहासिक वाटचालीनं फिरवूया. मराठी वृत्तपत्रांचा इतिहास. महाराष्ट्रात वृत्तपत्रांचा प्रारंभ 1789 रोजी बॉम्बे हेरॉल्ड या वृत्तपत्राने केला. 1791 रोजी या वृत्तपत्राचे नाव बदलून बॉम्बे गॅझेट, संपादक जेम्स मॅकेन्झी मॅकलिन असे करण्यात आले. 1885च्या पहिल्या काँग्रेस अधिवेशनाचा वृत्तांत या वृत्तपत्राने दिला. फिरोजशाह मेहता आणि बेंजामिन हॉर्निमल यांनी हे पत्र विकत घेण्याचा प्रयत्न केला, परंतु यात त्यांना अपयश आल्याने त्यांनी 1913 रोजी द बॉम्बे ऑन क्रॉनिकल सुरू केले. बॉम्बे टाइम्स, स्टँडर्ड आणि टेलिग्राफ या स्वातंत्र्य निघणाऱ्या 3 वृत्तपत्रांना एकत्र करून रॉबर्ट नाईटने टाइम्स ऑफ इंडिया या नावाने वृत्तपत्र प्रकाशित केले. दर्पण वृत्तपत्र. दर्पण 6 जानेवारी 1832 रोजी बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले. या वृत्तपत्रामागील आपला उद्देश सांगताना बाळशास्त्रींनी स्पष्ट केले की स्वदेशीय लोकांमध्ये विलायतेमधील विद्यांचा अभ्यास व्हावा आणि या देशाची समृद्धी व येथील लोकांचे कल्याण याविषयी स्वतंत्रपणे व उघड रीतीने विचार करावयास स्थळ व्हावे, या हेतूने हे वृत्तपत्र छापण्यात आले. सुरुवातीस हे पाक्षिक होते. यातील निम्मा मजकूर इंग्रजीत तर निम्मा मराठीत छापला जात. या वृत्तपत्रामागील भूमिका स्वदेशीयांना देशकाल परिस्थितीचे व परदेशीय राज्यव्यवहाराचे ज्ञान व्हावे अशी होती. या वृत्तपत्राने विधवा पुनर्विवाहावर चर्चा घडवून आणली. 1840 रोजी या वृत्तपत्राचा शेवटचा अंक प्रकाशित झाला. दिग्दर्शन वृत्तपत्र. दिग्दर्शन भौतिकशास्त्राच्या अभ्यासासाठी बाळशास्त्री जांभेकर यांनी 1840 रोजी हे वृत्तपत्र सुरू केले. प्रभाकर वृत्तपत्र. प्रभाकर 1840 रोजी भाऊ महाजन, गोविंद विठ्ठल कुंटे यांनी हे वृत्तपत्र सुरू केले. या वृत्तपत्रातून लोकहितवाद्यांनी शतपत्रे तर भाऊ दाजी लाड यांनी स्वकीयांचे दोष प्रकाशित केली. ज्ञानोदय वृत्तपत्र. ज्ञानोदय 1841 मध्ये अमेरिका मराठी मिशनचे हेनरी व्हॅलेंटाईन यांनी ख्रिस्ती धर्माचा प्रसार करण्यासाठी हे वृत्तपत्र सुरू केले. अहमदनगर येथून ते प्रकाशित केले जात. हिंदू धर्मातील अनिष्ट चालीरीती, रूढी परंपरा, अंधश्रद्धा यांवर या पत्राने टीका केली. 1853 रोजी पहिली प्रवासी रेल्वे धावली तेव्हा या पत्रातून चाक्या म्हसोबा या शीर्षकाखाली बातमी देण्यात आली. या पत्राचे पहिले 6 अंक मराठीतून व नंतरचे इंग्रजीतून छापण्यात आले. या पत्राचे वैशिष्ट्य म्हणजे मराठी वृत्तपत्रात चित्र किंवा पिक्चर छापण्याचा मान या वृत्तपत्राकडे जातो. ज्ञानप्रकाश वृत्तपत्र. ज्ञानप्रकाश कृष्णाजी रानडे यांनी 1849 रोजी पुणे येथून प्रकाशित केले. ज्ञानसंग्रह, ज्ञानसंवर्धन आणि ज्ञानप्रसार हा वृत्तपत्राचा मुख्य हेतू होता. मद्यपान, वेश्या व्यवसाय, व्याभिचार यावर टीका केली. ज्ञानदर्शन वृत्तपत्र. ज्ञानदर्शन 1853 रोजी भाऊ महाजन यांनी पाश्चात्य विद्येचा परिचय लोकांना करून देण्याच्या उद्देशाने त्रैमासिक सुरू केले. धूमकेतू वृत्तपत्र. धूमकेतू भाऊ महाजन यांनी 1853 रोजी हे वृत्तपत्र सुरू केले. या वृत्तपत्रातून विष्णुबुवा ब्रह्मचारी सारख्या सनातनी विचारवंतांवर टीका करण्यात आली. अरुणोदय वृत्तपत्र. 22 जुलै 1866 रोजी ठाणे जिल्ह्यातून या वृत्तपत्राचा पहिला अंक प्रकाशित झाला. ठाणे जिल्ह्यातील हे पहिले वृत्तपत्र आहे. काशीनाथ विष्णू फडके यांनी हे वृत्तपत्र सुरू केले. या वृत्तपत्रातून हिंदू पंच हे विनोदी सदर सुरू करण्यात आले. वार्ताहर नेमण्याची परंपरा या वृत्तपत्राने सर्वप्रथम सुरू केली. इंदुप्रकाश वृत्तपत्र. इंदुप्रकाश विष्णुशास्त्री पंडित यांनी 1862 रोजी आपल्या सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन हे वृत्तपत्र सुरू केले. या पत्रातून विधवा विवाह, स्त्री शिक्षण, सामाजिक सुधारणांचा पुरस्कार केला. मामा परमानंद, न. फाटक, महादेव गोविंद रानडे, न्यायमूर्ती के.टी. तेलंग, न्यायभास्कर चंदावरकर यांसारख्यांनी संपादक विभागात काम केले. इंदुप्रकाशचे संपादक के.जी. देशपांडे यांच्या विनंतीवर मवाळ कार्यकर्त्यांवर टीका करणारी लेखमालिका अरविंद कुमार घोष यांनी न्यू लॅम्प फॉर ओल्ड 1893 पासून सुरू केली. नेटिव्ह ओपिनियन वृत्तपत्र.
विश्वनाथ नारायण मंडलिक यांनी सन 1864 रोजी हे वृत्तपत्र सुरू केले. या पत्राचा पहिला अंक इंग्रजीतून तर दुसरा अंक मराठीतून प्रकाशित करण्यात आला. या वृत्तपत्रातून मुंबई उच्च न्यायालयाचे निकाल प्रसिद्ध केले जात. V.N. मंडलिक यांनी ज्ञानप्रसारक सभेत हिंदू लोकांच्या मध्यंतरीय अवस्थेविषयी विचार हा ग्रंथ वाचला. दीनबंधू वृत्तपत्र 1 जानेवारी 1877 रोजी कृष्णाराव भालेकर यांनी हे वृत्तपत्र प्रकाशित केले. दीनबंधू हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते. प्राथमिक शिक्षणासोबतच शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा आणि सावकारशाहीचे दोष यावर या पत्राने प्रकाश टाकला. पैशाअभावी हे वृत्तपत्र बंद पडले, परंतु नारायण मेघाजी लोखंडे यांनी 1880 पासून पुन्हा हे वृत्तपत्र सुरू केले. त्यांनी या वृत्तपत्राचे संपादन आणि मुद्रण मुंबईहून केले. याच काळात विठ्ठल मारुती नवले पुण्यातून हे सदर वृत्तपत्र प्रकाशित करीत होते. कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे यांच्या निधनानंतर 1903 नंतर वासुदेव बिर्जे यांनी दीनबंधूचे संपादकत्व स्वीकारले. बिर्जे यांच्या मृत्यूनंतर त्यांची विधवा पत्नी तनुबाई बिर्जे यांनी संपादन केले. तनुबाई बिर्जे या भारतातल्या पहिल्या महिला संपादक म्हणून ओळखल्या जातात. मराठा वृत्तपत्र विष्णुशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक आणि गो. ग. आगरकर यांनी सन 1881 रोजी आर्यभूषण छापखाना सुरू केला. या छापखान्याद्वारे मराठा आणि केसरी वृत्तपत्र सुरू करण्यात आले. 2 जानेवारी 1881 रोजी इंग्रजीमध्ये मराठा वृत्तपत्र सुरू केले. मराठाचे संपादक लोकमान्य टिळक होते. केसरी वृत्तपत्र हे महाराष्ट्रातील पुणे शहरातून प्रकाशित होणारे मराठी भाषेतील दैनिक होते. केसरीचा पहिला अंक 4 जानेवारी 1881 रोजी प्रकाशित झाला. केसरीचे पहिले संपादक गोपाळ गणेश आगरकर होते. आगरकरांनी 1888 पर्यंत केसरीचे संपादकाचे काम पाहिले. त्यानंतर मराठा आणि केसरी या दोन्ही वृत्तपत्रांचे संपादकाची जबाबदारी लोकमान्य टिळकांवर आली. सुधारक वृत्तपत्र सन 1888 रोजी केसरी वृत्तपत्राच्या संपादक पदाचा राजीनामा दिल्यानंतर गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक वृत्तपत्र सुरू केले. व्यक्तिस्वातंत्र्य आणि बुद्धिप्रामाण्य या 2 गोष्टींवर या वृत्तपत्राने विशेष भर दिला. न्यायमूर्ती रानडेंनी स्थापन केलेली राष्ट्रीय सामाजिक परिषद चा उद्देश, परिषदेची आवश्यकता तसेच सनातनी लोकांनी केलेली टीका या सर्वांची उत्तरे देण्यासाठी रानडेंनी सुधारकमधून लिखाण केले. निबंधमाला वृत्तपत्र स्वदेश, स्वधर्म आणि स्वभाषेचा पुरस्कार करण्याच्या उद्देशाने विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी 1854 रोजी निबंधमाला हे मराठी मासिक सुरू केले. मराठी भाषेचे शिवाजी म्हणून ओळखले जाणारे विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी आपल्या वडिलांच्या शालपत्रकातून लिखाणास सुरुवात केली. विष्णुशास्त्रींनी काव्य इतिहास संग्रह हा ग्रंथ लिहिला. तसेच आर्यभूषण छापखाना, चित्रशाळा, किताबखाना ही पुस्तकांची दुकाने सुरू केली. दीनबंधू वृत्तपत्र दीनबंधू वृत्तपत्राची मूळ संकल्पना कृष्णाराव भालेकर यांची. 1884 रोजी कृष्णाराव भालेकर द्वारा स्थापन केलेल्या दीनबंधू सार्वजनिक सभेचे दीनबंधू हे मुखपत्र होते. भालेकरांचे भाचे गणपतराव पाटील यांनी दीनबंधूचे संपादन केले. वयाच्या 27व्या वर्षी 1892 रोजी गणपतराव पाटील यांचे निधन झाल्यानंतर हे वृत्तपत्र बंद पडले. गणपतराव पाटील निपुत्रिक होते, त्यामुळे त्यांनी स्वतःचा मुलगा गणपतरावांच्या विधवा पत्नीस दत्तक म्हणून दिला. हा मुलगा म्हणजेच मुकुंदराव पाटील. पुढे मुकुंदराव पाटील यांनी पुन्हा दीनबंधू सुरू केले. ज्ञानसिंधू वृत्तपत्र 1842 रोजी वीरेश्वर छत्रे यांनी मराठी भाषेत हे वृत्तपत्र सुरू केले. ख्रिस्ती धर्माचा प्रचार प्रसार करणे हा या वृत्तपत्राचा मुख्य उद्देश होता. तेज वृत्तपत्र दिनकरराव जवळकर यांनी पुणे येथून ब्राह्मणेतर चळवळीचे वृत्तपत्र सुरू केले. या वृत्तपत्रास शाहू महाराजांनी आर्थिक मदत केली. विजयी मराठा वृत्तपत्र विजयी मराठा 1919 रोजी पुणे येथून श्रीपतराव शिंदे यांनी ब्राह्मणेतर चळवळीचे वृत्तपत्र सुरू केले. या वृत्तपत्रास शाहू महाराजांनी आर्थिक मदत केली. जागृती वृत्तपत्र सत्यशोधक समाजाचे हे वृत्तपत्र भगवंतराव पाळेकर यांनी बडोदा येथून सुरू केले. या वृत्तपत्रास शाहू महाराजांनी आर्थिक मदत केली. मूकनायक वृत्तपत्र 31 जानेवारी 2020 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे मराठी भाषेतील पाक्षिक सुरू केले. बाबासाहेब आंबेडकर यावेळी मुंबईच्या सिडनेहम कॉलेज प्रोफेसर म्हणून नोकरीस असल्याने त्यांनी मूकनायकच्या संपादक पदावर महार जातीच्या पांडुरंग नंदराम भटकर या तरुणास नियुक्त केले.
तर व्यवस्थापक यापदी ज्ञानेश्वर घोलप यांची नियुक्ती करण्यात आली. या वृत्तपत्राला राजर्षी शाहू महाराजांनी 2,500 रुपयांची आर्थिक मदत केली. 31 जुलै 2020 रोजी मूकनायकचे संपादक म्हणून ज्ञानेश्वर घोलप यांना करण्यात आले. संत तुकाराम महाराजांच्या ओव्या मूकनायकमध्ये छापल्या जात. एप्रिल 2023 रोजी पैशाअभावी मूकनायक बंद करण्यात आले. बहिष्कृत भारत वृत्तपत्र 3 एप्रिल 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत भारत पाक्षिक मराठीत सुरू केले. बहिष्कृत हितकरणी सभेचे ते मुखपत्र होते. या वृत्तपत्राच्या दुसऱ्या अंकापासून संत ज्ञानेश्वरांच्या ओव्या अंकात लिहिल्या जात. या वृत्तपत्राचे संपादक स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. या पाक्षिकाचे एकूण 4 अंक निघाले. त्यातला 4 जानेवारी 1929चा अंक वगळता सर्व अंकात अग्रलेख आहेत. 15 नोव्हेंबर 1929 रोजी बहिष्कृत भारत बंद पडले. समता वृत्तपत्र पंजाब लाहोर या प्रांतात भाई परमानंद जातपात तोडक मंडळ चालवीत. अशाच प्रकारची समतेची चळवळ चालविण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाज समता संघची स्थापना 4 सप्टेंबर 1927 रोजी केली. या संघटनेचे मुखपत्र म्हणून 29 जून 1929 रोजी समता वृत्तपत्र सुरू करण्यात आले. या वृत्तपत्राचे संपादक बाबासाहेबांचे ब्राह्मण जातीचे स्नेही देवराम विष्णू नाईक होते. देवराम नाईक यांनी या वृत्तपत्रातून ब्राह्मणेतर वादाची वास्तव भूमिका निर्भीडपणे मांडली. जनता वृत्तपत्र समता या वृत्तपत्राचे रूपांतर जनता या वृत्तपत्रात करण्यात आला. जनताचे पहिले संपादक देवराम विष्णू नाईक होते. या वृत्तपत्राचा पहिला अंक 31 ऑक्टोबर 1930 रोजी प्रकाशित झाला. गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल अशी जनता पत्राची बिरुदावली होती. 1955 रोजीपर्यंत जनताचा अंक अनियमितपणे निघत. प्रबुद्ध भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी बौद्ध धर्माची दीक्षा घेतल्यानंतर जनता या वृत्तपत्राचे नाव बदलून प्रबुद्ध भारत असे केले. मराठी वृत्तपत्र ही केवळ बातम्यांचे साधन नव्हती, तर समाज सुधारणेची शस्त्र होती. या इतिहासानं महाराष्ट्राला आकार दिला. धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.